पुरावा. अरे बाबलेटा, तो पुरावा नाही, आमच्या ड्रेसचं बटन आहे. इन्स्पेक्टर पांडा, शोधी पांडा, शोधूनच शांत बसेल हा पांडा. आणि नाही शोधून काढलंस तर आम्ही तुला शांत करून टाकू. खूप वाईट झालं किंग, सगळं साफ करून टाकेल. खबरदार, काही साफ करायचं नाही. पुरावे शोधायचे, जे जसं आहे ते तसंच राहू दे. सर, ती त्यांची बोलायची पद्धत आहे. हो, मग सर्व ताट सुद्धा चेक करायची. किती माणसं होती? 2 सरकार. फिल्मचा डायलॉग नाही. किंग रोनाल्डो, तुमच्या मते 2 खेळणी चोरीला गेली आहेत. कोणी चोरी केली असावी? हा कसा प्रश्न आहे? त्याचाच तर तुम्हाला तपास लावायचा ना. हो राईट, शोधूनच शांत बसीन. पण चोरीच्या वेळी कोणीतरी पाहिलं असेल ना? हो, दोघांनी मुखवटे घातले होते. मुखवटे घातले होते तर तुला कसं समजलं की ती किंग रोनाल्डोची खेळणी होती? हो, मुखवटे किडनॅपर्सनी घातले होते. मग खेळण्यांनी काय घातलं होतं? धोतर आणि कुर्ता. अहो, काय घातलं होतं त्यांनी? काय फरक पडतोय? ते किडनॅप झाले, कळलं काय? कळत नाहीये ना, म्हणून तर कळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. इन्व्हेस्टिगेशन, तपास. हो, कळलं. अच्छा, ऐका भाऊ, पूर्ण महालात सीसीटीव्ही कॅमेरे लागलेत. जर पुरावे पाहिजे तर कंट्रोल रूम मध्ये जा आणि फुटेज बघा, पण काही करून तपास मात्र लावा. हा, येस, मी तेच करणार होतो. डोंट वरी किंग रोनाल्डो, मी किडनॅपर्सना शोधूनच शांत बसीन. सीसीटीव्ही फुटेज दाखव. तू इन्स्पेक्टर आहेस? नाही, तुम्ही आहात. मग इन्स्ट्रक्शन मी देणार ना. सीसीटीव्ही फुटेज दाखव रे. कधीच? जेव्हा राजाचं लग्न झालं होतं. अरे, चोरीची चौकशी करतोय ना, मग चोरीच्याच वेळेचं फुटेज बघू ना, कळलं काय? नाहीये. मग एवढे सगळे टीव्ही काय कार्टून फिल्म बघायला लावलेत का? चोरीच्या वेळी तर सगळ्या लाईट्स ऑफ होत्या. मेन स्विच वर त्यांचे फिंगरप्रिंट्स असतील. शोधूनच शांत बसील. तुम्ही एक काम करा, आधी शांत व्हा ना. अहो, किडनॅपर्सनी ग्लोव्ज घातले होते. कोणत्या कलरचे होते? ईस्टमन कलरचे. अहो, कलरने काय फरक पडतो? त्याने फिंगरप्रिंट्स तर येणार नाहीत ना. एका ग्रे कलरच्या ग्लोव्हच्या चोरीची सुद्धा तक्रार आलेली आहे. शोधूनच शांत बसील. सर, आधी बुकर आणि फलाहारीला शोधा. सगळं शोधून शांत बसीन. इथं काहीच नाहीये. चला मित्रांनो, यांच्याकडून काही होणार नाहीये. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एवढ्या प्लॅनिंग सोबत महालात घुसून ही किडनॅपिंग केली कोणी? नक्कीच महालातली कोणती तरी व्यक्ती किडनॅपर्सच्या सोबत मिळालेली आहे आणि याबाबत कळण्यासारखं काहीच नाहीये. कळलं काय? किती क्यूट आहेत बुकर आणि फलाहारी. माहित नाही बिचारे कोणत्या अवस्थेत असतील. चला जाऊन त्यांना शोधूया दादूस. अरे, यांनी आपल्याला किडनॅप का केलं? आता काय करतील हे आपलं? आता टेक्निकली बघितलं तर मला कोणत्या तरी लायब्ररीमध्ये ठेवायला पाहिजे. आणि तुझ्यावर जेवढी फळं आहेत ना, तुझा तर मिक्स फ्रूट ज्यूस बनू शकतो. अरे, असं नको बोलूस. मिक्सी मध्ये मला खूप त्रास होईल. अरे, घाबरायची गरज नाहीये. कदाचित ते ज्युसर यूज करतील. लोक वेगवेगळी फळं काढून दिवसाच्या हिशोबाने सुद्धा खातात किंवा फ्रूट चाट सुद्धा बनवतात, असं पुस्तकात लिहिलंय. अरे, आग लागो तुझ्या पुस्तकाला. तू आधार देतोयस की घाबरवतोयस बुकार? बघ फलाहारी, जेव्हा तुम्ही संकटात असाल ना, तेव्हा आपापसातल्या मतभेदांना विसरून वाचण्यासाठी एकमेकांची साथ द्यायला पाहिजे. पुस्तकात लिहिलंय. हो, पुस्तकात बरोबर लिहिलंय. तुझ्याकडे खूप नॉलेज आहे. विचार कर, आपण इथून कसे पळून जाऊ शकतो? इथून फक्त ह्या खिडकीतूनच बाहेर जाता येऊ शकतं. अच्छा, म्हणजे तो एक्झॉस्ट फॅन काढून? हो, पण माझ्या नॉलेजनुसार तिथे पोचायला 12 सीट 7 इंचाची शिडी बनवायला लागेल आणि ते पॉसिबल नाहीये. इथे जे ड्रम्स आणि बॉक्सेस आहेत त्यांना एकावर एक ठेवून आपण इथून निघून जाऊ शकतो, हो की नाही?
अरे त्या ड्रम्स ना खाली आणि बॉक्सेस त्यांच्यावर ठेव. अरे बा पोहोचूच आता. अरे ते बघ पळतायत. पकड. जर पळायचा प्रयत्न केला तर तुझ्या सगळ्या पुस्तकांची पानं फाडून टाकेन. आणि तुझ्या फळांचा फळाफळ करून टाकेल. पण तुम्हाला आमच्या सोबत असं का करायचंय? हे खूप मोठी जुनी आणि दुःखाने भरलेली कहाणी आहे. माझं पण सेम आहे. मला फळांशी द्वेष आहे. आणि मला पुस्तकांची. पण का? लहानपणापासून 55 नंबर येत आहे. अरे 1 नंबर आणखी आला असता तर काय गेलं असतं, काय गेलं असतं. कंट्रोल 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 कंट्रोल. हा आता ठीक आहे, आता ठीक आहे. पप्पा म्हणाले फर्स्ट क्लास आण, सायकल देईन. शिक्षिका म्हणाल्या 56 नंबर आण, ग्रेस मार्क्स देऊन फर्स्ट डिव्हिजन मध्ये टाकेन. मला अभ्यासाचा पुस्तकांचा द्वेष आहे म्हणून मी आतापर्यंत 55 वर राहिलो. अरे 56 होऊच नाही शकले. आणि मला लहानपणापासून फळं खायला नाही मिळाली. बाबांचं फळांचं दुकान होतं, ते विकायचे पण खायला द्यायचे नाहीत. एकदा मी एक केळ घेतलं पण एका माकडाने कानाखाली मारून ते पण खेचून घेतलं. चिक्कू खाल्लं तर घशात बी अडकली. कंट्रोल कंट्रोल माझ्या भावा, कंट्रोल. जसं बेचकीने नेम लावून आंबे तोडले, खायच्या आधी माळ्याने पकडून मारलं, तेव्हापासून मला फळांशी द्वेष वाटायला लागला. फळांना बघतो तेव्हा वाटतं फळांचा फळाफळ बनवून टाकू. अरे थांब थांब थांब, फालू द्या थांब. यांना जर विकलं तर खूप पैसे मिळतील. आणि तू 1 टन फळ विकत घे आणि त्याचं फळाफळ बनव, ठीक आहे? हा, आणि तू एक लायब्ररी खरेदी करून सगळ्या पुस्तकांची पानं फाडून टाक. फालू द्या. आता पटापट ड्युटीवर चल, नाहीतर सगळ्यांना शंका येईल. किंग, एवढ्या टेन्शन मध्ये सुद्धा तुम्ही एवढ्या शांतपणे झोपला आहात? ग्रह नक्षत्रांच्या नुसार ज्योतिषविद्या हे सांगते की आम्हाला झोपून राहायचं आहे. हे कोणत्या ज्योतिषाने सांगितलंय? आम्ही स्वतःला सांगितलंय. आम्ही ज्योतिष पण आहोत ना बाळा. अच्छा, तुम्ही ज्योतिषी सुद्धा आहात? येस, आमच्या पत्रिकेत राजयोग नव्हता, मग आम्ही आमची पत्रिका चेंज केली. ग्रह नक्षत्रांच्या नुसार आता आम्ही राजा आहोत. मग तर ग्रह नक्षत्र हे सुद्धा सांगत असतील ना की किडनॅपर्स कोण आहेत? हो, सांगतील ना. आणि ग्रह नक्षत्रांच्या नुसार चोर महालातीलच कोणीतरी आहे. मग तर बनी सुद्धा ज्योतिषी आहे. याला सुद्धा वाटतंय की चोरीमध्ये तुमच्याच स्टाफ मधल्या कोणाचा तरी हात आहे. हे खोट आहे. मला म्हणायचंय आपला स्टाफ असं नाही करू शकत. बदबूदार, मला म्हणायचंय बरखुरदार, ग्रह नक्षत्र खोटं नाही बोलत. किंग, मला चोर कोण आहे ते समजलं आहे. पानं फाडून टाकेन मी. हे चोर आहेत, रद्दीवाले नाहीत जे पानं फाडून टाकशील. आता सांग, काल रात्री तू कुठे होतास? आम्ही तर आमची ड्युटी संपून घरी गेलो होतो. तुला विचारलंय काय रे? याला विचारलंय, कळलं काय? आम्ही एकत्र राहतो ना सर. इथं सफाई कर्मचारी आहोत. संध्याकाळपर्यंत साफ करतो आणि निघून जातो. पण सगळे साफ तर केअरटेकर करतात ना. नाही 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 नाही. मग तूच तर मौका बघून चौका नाही मारलास ना. मला म्हणायचंय हात साफ नाही केलास ना. नाही 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 नाही, मी फक्त ऑर्डर देतो. ऑर्डर चोरी करायची? नाही नाही, सफाई करण्याची. आम्ही 10 पिढ्यांपासून किंगचे फॅमिली केअरटेकर आहे. पण तुझं वय तर तेवढं काही वाटत नाही. आखतुंग, खरं खरं सांग की कोणी केलंय, नाहीतर सर्वांच्या पत्रिका वाचून तपास लावू आम्ही. पण आम्हाला पत्रिका वाचता येत नाही ना. आम्ही म्हणजे आम्ही. ग्रह नक्षत्र सगळं सांगतील. राजे साहेब, हे तुमच्याशी खूप प्रामाणिक आहेत. मला नाही वाटत त्यांच्यातलं कोणी काही केलं असेल म्हणून. तुम्ही सगळे जाऊ शकता. आमच्या ज्योतिष विद्येला खोटं सिद्ध केलं. ग्रह नक्षत्रांनी सांगितलंय की यांच्यातलाच कोणीतरी चोराशी मिळालेला आहे. आणि तो कोणी? तुमचा केअरटेकर आहे. ज्या प्रकारे तो घाबरत होता ना, मला त्याच्यावर शंका येते. आज आपण केअरटेकर वर लक्ष ठेवायचं. आज केअरटेकरचा मंगळ भारी आहे, कळलं काय?
तू पण ज्योतिष आहेस का? नाही, पण आमच्याशी ज्यांची गाठ पडते ना त्यांचा मंगळ भारी होऊनच जातो. कळलं काय? सगळं साफ करायचं आहे. हो हो साफच करतोय. अरे मूर्खांनो, गोडाऊन मधून सगळं साफ करायचं आहे. मला वाटतंय त्या चौघांना माझ्यावर शंका आली आहे. सगळे सामान इथून कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट करा. मग आम्ही तुम्हाला यात काही मदत करू का? तुझी चोरी पकडली गेली आहे. आता आम्ही सगळ्यांना सांगू की चोर तू आहेस. सांगाल तर तेव्हा ना, जेव्हा इथून वाचून निघून जाल. सगळं साफ करून टाका. मी पोलीस वाला आहे. मग पहिल्यांदा याला साफ करा. मला पण मारू द्या. अरे इन्स्पेक्टर मी आहे. तुम्ही भिंतीला मारा ना. धप्पा. मी आऊट झालो. आता तुला पण मी धप्पा देतो. मी गाढव आहे, पण एवढा मोठा सुद्धा नाही काही. धप्पा. मला अरेस्ट करा. केस करा. मारू नाही शकत. इथे एवढ्या अँटिक वस्तू आहेत तरी तुला चोरी करायची गरज काय आहे? खूप वर्षांची मेहनत आहे. एक एक करून महालातून चोरी करून आणल्यात. म्हणजे बुकर आणि फलाहारीला याने चोरलंय. शोधूनच शांत बसीन. नाही नाही, मी कच्चा चोर आहे. छोट्या मोठ्या वस्तू चोरतो मी. बरं झालं याला पकडलं, नाहीतर छोट्या छोट्या वस्तू चोरून महालातलं सगळं साफ करून टाकलं असतं. अरेस्ट हिम. ते तर करीनच, पण बुकर आणि फलाहारीचं काय होईल मग? ते सुद्धा सापडतील. तुम्ही सगळ्या न्यूजपेपर्स आणि टीव्ही चॅनल्सनाही न्यूज द्या की आम्ही केअरटेकरला पकडलेलं आहे आणि लवकरात लवकर बुकर आणि फलाहारीच्या किडनॅपर्सना सुद्धा शोधून काढू. हे का होणार? आधी ते घाबरतील, मग आपल्याला घाबरवण्यासाठी मुखवटे घालून आपल्यावर अटॅक करतील. आणि तेव्हाच आपण त्यांना पकडून बॉसचं नाव शोधून काढू. हो ना भाऊराया? नाही, आपण धावायची ऍक्टिंग करायची, त्यांचा पाठलाग करायचा आणि मग त्यांच्या अड्ड्यावर पोहोचून बुकर आणि फलाहारीला सोडवून आणायचं. मी याला पोलीस स्टेशनला घेऊन चाललोय. तुम्ही सगळे जाऊन किंगला सांगा तुम्ही किडनॅपर्सना शोधून शांत बसाल. हे काय करताय तुम्ही? गोल्ड बनवतोय. काय? मी कॉपर पासून गोल्ड बनवतो. अजून बनलं नाहीये, पण लवकरच बनवून दाखवेन. या सगळ्या मूर्त्या, सोफे, बेड आणि प्रत्येक वस्तू गोल्डची असेल. मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनेन. आय कॅन डू इट. मी ग्रेट अल्केमिस्ट आहे. काय आहात काय तुम्ही? खूप काही, पण यावेळी अल्केमिस्ट आहे. या तुम्हाला पण सोन्याचं बनवतो. अहो नाही नाही, सोन्या नावाची मुलं याला आवडत नाही तो. अरे सोन्या नावाची मुलं नाही, गोल्ड वाला सोनं. हे अल्केमिस्ट आहेत. ते काय असतं? जे कॉपर आणि लेड पासून गोल्ड आणि सिल्वर बनवतात. मला गोल्ड खूप आवडतं. तुला हे तर बुएरियाचे झप्पी लहरी निघाले. कळलं काय?
अरे वा, तुम्ही अर्धी मूर्ती गोल्डची बनवली सुद्धा. नाही, एक्सपेरिमेंट फेल झाली. ही गोल्डचीच मूर्ती होती, अर्धी कॉपरची झाली. अहो तुम्ही गोल्ड आणि कॉपर मध्ये अडकलाय आणि तुम्हाला हे सुद्धा कळलं नाही की तुमचा केअरटेकर महालातून वस्तू चोरतोय. आम्ही त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. हा. अच्छा, म्हणजे भुकर आणि फलाहारी सापडले? नाही, त्यांना केअरटेकरने नाही चोरलंय. मग कोणी चोरलंय? तुम्ही तुमच्या गार्ड्सना सांगा की कोणी महालात येवो किंवा जावो त्यांना अडवायचं नाही. बाकी आम्ही सांभाळून घेऊ.